नमस्कार. तुमच्या सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डी-व्ही-टी या आजाराची विस्तृतपणे माहिती जाणून घेणार आहोत. डी-व्ही-टी यालाच डीप वेन थ्रोम्बोसिस असे म्हटले जाते. या आजारामध्ये साधारणपणे पायाच्या ठिकाणी ज्या खोलगट भागामध्ये शिरा असतात, त्या शिरांमध्ये रक्तांच्या गुठळ्या होण्यास सुरुवात होत असते. अशा वेळेस पोटऱ्यात दुखणे, पायाच्या घोट्याच्या किंवा पोटरीच्या ठिकाणी, मांडीच्या ठिकाणी सूज येण्यास सुरुवात होत असते. तसेच पाय काळा-निळा अशा स्वरूपात होऊ शकतो. तसेच पायांचे जे तळवे असतात, त्या तळव्यांच्या ठिकाणी आग होणे किंवा जळजळणे किंवा त्या ठिकाणी गरमपणा जाणवणे अशा स्वरूपाची लक्षणेही दिसून येत असतात. बऱ्याच वेळा पाय जड वाटणे हे लक्षण देखील या आजारामध्ये दिसून येत असते. अशा वेळेस जर या रक्ताच्या गुठळ्या पुढे फुफ्फुसापर्यंत गेल्या असतात, त्याला पल्मोनरी एम्बोलिझम असे म्हणतात. त्यामुळे तुम्हाला हृदयाच्या ठिकाणी वेदना असणे, पाठीमध्ये वेदना निघणे, धाप लागणे, दम लागणे, श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होणे, तसेच क्वचित प्रसंगी खोकल्यामधून रक्त बाहेर पडणे अशा स्वरूपाचे त्रास देखील होण्याची दाट शक्यता असते. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा एक शिरेशी संबंधित आणि रक्ताशी संबंधित त्रास आहे. त्यामुळे आयुर्वेदामध्ये सांगितलेली पथ्य आणि योग्य प्रकारे घेतलेला आयुर्वेदिक उपचार त्यामुळे डी-व्ही-टीचा त्रास हा निश्चितपणे कमी होण्यास मदत होत असते.